राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पहिल्या काही तासांचे निकाल हाती आले असून यामध्ये भाजपा हा मोठा पक्ष ठरलाय, तर महायुती 200 पार गेली आहे. महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून 60 पारही जाऊ शकलेले नाहीत. या निवडणुकीत चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे दादर माहीम विधानसभा मतदारसंघ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर या तिघांमध्ये या मतदारसंघात तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झालाय. महेश सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि राजपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव करत माहीममध्ये बाजी मारली. अमित ठाकरे यांनी या पराभवानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. अमित ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात. माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो, असं अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. गेली अनेक वर्ष या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळं असावं. हा कौल मला हेच शिकवतोय की अजून खूप काम करायचंय, अजून मेहनत घ्यायची आहे, अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचंय, आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचंय. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती, कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची, जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही, एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहीम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी मी 24 तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरं उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू. आपलाच अमित ठाकरे.